वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे मिसळची आमटी करणार आहे. त्यासाठी कढई ठेवून घेतले. त्यात आपण जरासं थेंबभर तेल टाकून जराशी हळद टाकले. त्यातच आपण मटकी आहे, कोंब आलेली मटकी आहे, ती व्यवस्थित अशी धुवून घेतले. ती पहिली आपण तेलात परतून घेऊया. तर 5 ते 10 मिनटं मटकी अशी परतून घेतली की त्याचा वास आहे तो निघून जातो. तर मटकी छानपैकी भाजून झाली. त्याला आपण एका ताटात काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर तेल जरा जास्त वापरायचं. तर तेल छान तापले. त्यातच बारीक चिरलेले 3 कांदे आहेत, ते सुद्धा टाकून घ्या. छानपैकी कांदा भाजून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया. तर कांदा छानपैकी भाजून झाला. त्यातच बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया. छानपैकी टोमॅटो भाजून घेऊया. त्यातच सर्व सुके मसाले टाकूया. तर टोमॅटो छान भाजून झालाय. त्यातच आपण सर्व सुके मसाले टाकूया. दोन चमचे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता छानपैकी मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. मसाला छान भाजून झाला आहे. त्यातच आपण मटकी आहे ती भाजून घेतलेली आहे तेलात, ती सुद्धा टाकूया. त्यातच उकडलेले पहिले बटाटे टाकूया, मग मटकी टाकूया. तर 2 बटाटे उकडून घेतलेले आहे, ते जरासं हातावर कुस करून आणि मग टाकायचे. जरा आमटीला जरा जाडपणा येतो म्हणून 2 बटाटे टाकल्यात. छानपैकी मिक्स करून घेऊया बटाटे. त्यातच मटकी आहे ती भाजून ठेवलेली ती सुद्धा टाकूया. तर व्यवस्थित असं परतून घेऊया. तर मिसळची आमटी करायला बरोबर अर्धा तास लागतोच आपल्याला. छानपैकी सर्व मिक्स करून घेऊया. त्यातच 2 ग्लास जेवढं पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी वतायचं म्हणजे कट छान येतो आमटीला. तर 10 ते 15 मिनटं छानपैकी मटकी शिजू देऊया. झाकण न ठेवता असं शिजू द्यायची आमटी. तर आपण बघून घेऊया शिजली का. तर बघू शकता छानपैकी मटकी शिजून रेडी झाली. तर रेडी झाली आपली मिसळची आमटी. तर घरच्या घरी आपण
अशी आमटी तयार करू शकतो. तसं मिसळ घेतली, त्यात फरसाणा टाकायचा, जरा कांदा टाकायचा आणि लिंबू पिळायचं. ते एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.